मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या मुलासोबत रेणुका मातेचं दर्शन घेतलं। यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। तर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर चाललेलं संकट मानव निर्मित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मुरलीधर मोहोळ यांनी ड्रोन शो आयोजित केला होता। या ड्रोन शोवर 1 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप करत यात ससून रुग्णालयाचं किती काम झालं असतं असा सवाल वसंत मोरेंनी केलाय। तर हवेत उडणाऱ्यांनी जरा जमिनीवर लक्ष द्यावे असा टोला मोहोळ यांना वसंत मोरेंनी लगावलाय। जरांगे समर्थकांनीच माझी गाडी जाळली असा आरोप नवनाथ वाघमारेंनी केला। समाज माध्यमावर चुकीचा संदेश पसरवण्याचं काम सुरू असून आमच्या कार्यानं गाडी जाळली असती तर आम्ही गुन्हा का दाखल केला असता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जालन्यात मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। यावर माझ्यावर 1 वेळेस नाही तर 5 वेळेस हल्ला केला आणि तो हल्ला वैचारिक दिवाळखोरांनी केलेला होता असा आरोप सदावर्ते करतायत। पडळकरांचे आरोप राज्यातील प्रश्नांची दिशा विचलित करण्यासाठी आहे। आमदारांना आवरा अन्यथा खड्ड्यात पडाल असा खासदार निलेश लंकेंनी भाजपला सल्ला दिलाय। जीएसटी बचतीचा तर पडळकर आधी सुसंस्कारिक होते असं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे। तर पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत वक्तव्य केलं होतं। त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर संतापाची लाट उसळली होती, टीका त्यांच्यावर करण्यात आली होती। त्यावरच भास्कर जाधवांनी हे वक्तव्य केलंय। आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू हे भाजपचं ब्रीदवाक्य असल्याचा टोला भास्कर जाधवांनी लगावलाय। तर गोपीचंद पडळकर आधी सुसंस्कारिक होते, आता भाजपमध्ये गेल्यावर भाजपनं त्यांना असं घडवलंय असा आरोपही त्यांनी केलाय। आत्मनिर्भर भारतासाठी मोदींनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले। जीवनावश्यक वस्तूचा जीएसटी कमी होऊन नवरात्र बचतीचा उत्सव साजरा केला जातोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उत्सव जाहीर केलाय। आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल टाकल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलली आहे। तर जीएसटी बचतीचा शुभारंभ नाही, जीएसटी लुटीच्या शेवटाची सुरुवात आहे असं म्हणावं लागेल असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। जर या सुधारणा आधीच केल्या असत्या तर सामान्य जनतेचे हजारो कोटी रुपये वाचले असते असा टोलाही त्यांनी लगावलाय। ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी अशा शब्दात नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। आधी जीएसटी लावून देशातील सर्वसामान्यांचे आणि गरिबांचे पैसे लुटले आणि आता जनतेसमोर उत्सवाची घोषणा करतायत असा आरोपही त्यांनी केलाय। जाहिरात देऊन तुम्ही नटवरलाल होऊ शकतात, लोकनेता नाही रोहित पवारांनी नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। राजकीय काही लोक स्वतःला चाणक्य समजतात असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय।